गुड मॉर्निंग एव्हरीवन. भाषा मराठी अशी ठेवूया म्हणजे निदान पण ते सोपं जाईल. मीडिया ह्या शब्दावर मी घरातनं निघाला. सॉरी सगळ्यात आधी तर मला उशीर झाला. मी थोडं आधी यायला हवं होतं, त्यांच्याशी बोलायला पण हवं होतं. त्यांची आणि तुमची सगळ्यांची माफी मागते. मीडिया या शब्दावर घरातनं निघाल्यापासून विचार करते की सुरुवात काय करायची. कारण गेले काही वर्ष ह्या सगळ्यांसोबत काम करते, काहींसोबत थेट काम करते, काहींचं काम लांबून बघतीये. इतकं म्हणजे मी घरात निघाल्यापासून माझ्या डोक्यात फक्त कोलाहल आणि गदारोळ हा एकच शब्द सुरू आहे. अँड देर आर सो मेनी कीवर्ड्स विच आर लाईक टेकिंग राऊंड्स इन माय हेड. आणि मला एक फायनल असा शब्दच सापडत नाही आहे की मीडिया मी कसा डिफाईन करावा. कारण त्या एका क्षेत्रामध्ये वेगवेगळे रोल इतके आहेत, त्या प्रत्येक रोलचं काम इतकं वेगळं आहे आणि ती सगळी लोक अक्षरशः 24/7 त्या गोष्टीला न्याय द्यायला झगडत असतात. मग त्याच्यात चुका होतात. काही वेळा दोन्ही म्हणजे काही वेळा धोरणात्मक निर्णयांसाठी काही गोष्टी करायला लागतात. आणि अशा वेळी ही लोक म्हणजे अक्षरशः ते द्वंद्व असतं. इट्स अ फाईट between right, I won't say right and wrong, but you have to give justice to your job, to your thoughts, your opinions, and the people who trust in you, who believe in you. आणि अशा वेळी ही सगळी माणसं वेगवेगळ्या फ्रंटवर काम करत असतात. मी येण्याआधी या तिघांची ओळखही झाली असेल. फक्त मी आज काही विशेष ओळख माझ्या डोक्यात ठेवून त्यांच्याशी संवाद साधणार आहे. वेअर मेधा की जी एक महिला आहे, पत्रकार आहे, शी इज अ वुमन अँड अ रिपोर्टर, विच इज व्हेरी रेअर इन मीडिया, स्पेशली मराठी लँग्वेजेस. Samrat, who is a known name in digital and language media, and Abhijit, who is not just a journalist but a known author, आणि तरुणांमध्ये तो खूप लोकप्रिय आहे आणि तो खूप चांगला बाबा आहे, ही त्याची विशेष ओळख आहे. तर अशा ह्या तिघांशी आता आपण बोलायला सुरुवात करणार आहोत. आणि माझ्या डोक्यातलं जे काही कोलाहल होता, मला जो एक शब्द सापडलेला नाही आहे, तिथपासूनच सुरुवात करूया. सो अभिजित, मी पहिले तुला विचारेन की हा मीडिया तू 2 ओळीत कसा डिफाईन करशील? हॅलो. हा मीडिया मला खूप एनरिच करणारा, खूप आनंद देणारा आणि त्याच वेळेला थँकलेस जॉब असं आपण त्याचं वर्णन करू शकतो 2-3 शब्दात. मी खूप गोष्टींना जबाबदार असतो आणि खूप गोष्टी माझ्यावर येऊन आदळत असतात त्याच वेळेला, आणि त्याच्यातून मला माझी काहीतरी एक स्वतःची निवड करायची असते. ती निवड चूक बरोबर अशी त्या वेळेला धरून असते किंवा तो टाईम बाउंड असतो किंवा त्यावेळेची माझी थॉट प्रोसेस असते. आणि हे सगळं केल्यानंतर सुद्धा ते थँकलेस असतं. म्हणजे गुड मॉर्निंग वेगवेगळ्या मेसेजेसने होते आणि गुड नाईटसुद्धा अशाच मेसेजेसने होते. मेधा, तुम्ही काय सांगाल? अभिजित म्हटले त्यांच्या मताशी माझंही मत अगदी सहमत आहे मी त्यांच्याशी. मला असं वाटतं आपण आनंदाने, म्हणजे मी स्वतः मीडियामध्ये खूप आनंदाने आले आणि मला आवडीचं काम करायला मिळाल्यामुळे मला आवडीचं काम करायला मिळतं. त्यामुळे मला कुठल्याही असा गोष्टीचा ताण तर प्रत्येक कामात असतो, पण तो ताण घालवायचा कसा, तर ते सूत्र या सापडलं. कारण आनंदाने मला ते काम करता येतं. आणि सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर की सकाळची सुरुवात आणि झोपताना हे म्हणजे आपण काही पण येऊन आपल्यावर आदळतं, पण त्याच्यामध्ये आपण आपला संयम ठेवून ते बातमीत कसं आणायचं आणि त्याचा कुठलाही परिणाम आपल्यावर कसा होऊ द्यायचा नाही, हे प्रत्येक व्यक्तीवर डिपेंड असतं असं मला वाटतं. Samrat, I will add few things to your question before you answer. Abhijit and Meghna are more into reporting, but you are an editor too for a Saka Media Group. So, as an editor, I want you to define this thing. Thank you, Sheetal and Prabhu ma'am. Actually, media is not a job to do for me. You should have a passion. You should have dedication to talk to the people, take their sorrows with you, and write it down so that they can get the justice. Not all the time I have to
I have to be a judge to allocate the justice and distribute the justice. But for me, it's not a job. It's for the people, and we have privileges, but it's this business is being run by people only. So it's for the people, by the people. It's for me, it's a media. Very well defined, Samrat. I'll take this same thread ahead because the name of this session is spirituality and media. मगाशी मी जसं म्हटलं की सतत हा कोलाहल असतो आणि डिलिव्हरेबल्स देण्याचं एक प्रेशर असतं. पण सम्राट म्हटला तसा ही सगळ्या लोकांना हे शक्य होतं कारण ते सगळे ड्रिव्हन आहेत एका गोष्टीसाठी. And they all have a passion to bring some change to the society or at least to the job which they are into. आणि अशा वेळेस नेमकं काय त्यांना ह्या सगळ्याशी बांधून ठेवतं तर सम्राट जसं म्हणाले की इट्स अ पॅशन दॅट कीप्स हिम अलाइव्ह इन दिस वर्क विच इज लाईक अ व्हेरी हेक्टिक वर्क इन अ वे. आणि त्यामुळे या तिघांसाठीचा माझा पुढचा प्रश्न असेल की ह्या सगळ्या ताणामध्ये तुम्हाला सुखावणारा एखादा क्षण आणि त्याच्यातनं तुम्हाला कसं मोटिवेशन मिळालं. बिकॉज स्पिरिच्युअलिटी इज ऑल अबाउट आपल्याला असं म्हणता येईल की आपला आतला प्रवास जो त्याचा जो शोध असतो तो त्याकडे घेऊन जाणारा मार्ग हा अध्यात्मातनं आणि स्पिरिच्युअलिटीमधनं जात असतो. सो असा एखादा क्षण की जिथे तुम्हाला असं वाटलं की ओ माय गॉड माय प्रोफेशन इज मेकिंग मी रिअलाइज हू एम आय वाय वॉट इज द पर्पज ऑफ माय लाईफ अँड हाऊ यू हॅव फाउंड अ वे इन युअर जर्नी. याची सुरुवात आपण तुमच्यापासून करू. मी दैनिक सामनामध्ये काम करत असताना मला सांस्कृतिक बीट बघायला सांगितलं. आणि जसा आत्ता मॅडमनी प्रश्न विचारला की तुम्हाला असा आनंदाचा क्षण कोणता वाटला, तर आमच्याकडे हे बीट पाहण्या अगोदर काही सिनियर्स असतात त्यांच्यासोबत आम्ही ते कार्यक्रम आधी कव्हर करतो. आणि नंतर जेव्हा स्वतःहून मी पहिल्यांदा जेव्हा सवाई गंधर्व पुण्यातला फेमस सांस्कृतिक महोत्सव कव्हर करायला गेले आणि तेव्हा जेव्हा भीमसेन जोशींनी स्वतः गाणं ते गात होते स्टेजवर, ते कव्हर करताना त्यांचा प्रत्येक तो राग तान ती जबरदस्त अनुभूती अशी वाटली. आणि ती बातमीतनं जेव्हा उतरली आणि त्या बातमीला जेव्हा संपादकांकडून एक म्हणजे शाबासकी मिळाली तर असं वाटलं नाही आपण योग्य क्षेत्रात आलो आहोत असं. तर तो खूप म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा क्षण होता. हा माझा स्वतःचा हा अनुभव. सम्राट. Hello. Let me give an example that happened last week with my work. A couple that around 60, 64, 65 age was at office. They wrote a check of ₹1 lakh and hand over it to me, saying that okay, you guys are doing nice work. Just don't. That guy, that senior citizen, had retired a couple of years back, and they had deposited some money in bank. आणि त्याचं जे व्याज आणि बाकीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरून त्यांना जे ₹1,00,000 आले, ही डोनेटेड दॅट मनी टू सकाळ वेअर आय वर्क. आणि त्यांना मी अशा घडत राहतात किस्से. पण वेन आय आस्क्ड हिम व्हाय यू डिसाइडेड टू डोनेट दॅट मनी, तर ही सेड दॅट यू गाईज आर डुईंग गुड जॉब. I read some of your stories and some of your videos and says that okay, I have extra money, I should donate it to the society and you are the right channel. असं ज्यावेळी आपल्याला कोणी म्हणतं की you are the right channel to help the society, that actually brings me at the most heartwarming thing actually. की okay, आपण शिव्या चालू असतात का, everybody, media is the only thing where you can blame anybody. You can go and smash Arnav Goswami in the flight, or you can just jump down to any. Rajdeep was here 2-3 years back. पण हे सगळ्यांना असं होत नाही. ज्यावेळी लोक आपल्याला कौतुकच दरवेळी असं नाही, पण ज्यावेळी तुम्हाला ॲप्रिशिएट करतात की यू आर डुईंग गुड जॉब आणि तुमच्या मार्फत सोसायटीला काही मदत होते, दॅट इज द, म्हणजे मी जे सतत म्हणतो की दिस इज नॉट द जॉब, दिस इज यू शूड हॅव पॅशन टू एंटर इन टू मीडिया. हे एकदाच घडतं वर्षातनं किंवा दोनदाच घडतं. उरलेले 360 डेज हे तुम्हाला शिव्या खायचे असतात. तर ती तयारी असेल आणि ज्यावेळी असा माणूस येतो दॅट वन डे मेक्स यू फ्रुटफुल. ओके, यू आर इन द राईट जॉब, यू आर डुईंग गुड फॉर द सोसायटी, अँड दिस इज द मोमेंट.
these things happen regularly with journalism. Abhijit may tell Abhijit may add it. But when you write something about people who are in desperate need and society starts helping, so you become a key point of that society. You become a key point for that person, for that family, whose life was actually in distress and they were saved only because of the media person. So these are the moments you may not get in any other profession or any other job. If I would have been a bank manager, I may help people to get the loans and other things, but may not see how their lives have been changed. So this is the moment I think I always cherish. Thank you. अभिजित. I agree with Samrat. First of all, we are here by choice. इतर काही मिळालं नाही म्हणून जर्नलिझममध्ये आलो असं नाही. पर्सनल माझ्याबद्दल सांगायचं तर आय स्टार्टेड इन IT अँड आय लेफ्ट इट. माझा एक भाऊ त्याच्याबरोबर होता आणि ज्यावेळेला माझी सॅलरी अबाउट 20,000 तर तो 80,000 घेत होता. बट इट्स माय चॉईस अँड इट्स माय सॅटिस्फॅक्शन. मग ज्यावेळेला आपण स्पिरिच्युअलिटीची किंवा माझ्या शांततेची गोष्ट करतो त्यावेळेला जेव्हा तो माझा चॉईस असतो तेव्हा तिथं घडणारी प्रत्येक गोष्ट माझ्यासाठी सॅटिस्फॅक्शनच असते. आपण लोकांचं, सम्राटही बोलला की मी सुरुवात तीच केली की माझा थँकलेस जॉब असतो आणि इन द मॉर्निंग माझं गुड मॉर्निंग खूप वेगळ्या प्रकारे होतं. काही सिनियर्सचे फोन येतात आणि काही वाचकांचे मेसेज किंवा फोन येतात. पण ज्या वेळेला एखादा सर्वसामान्य वाचक माझ्यावर खूप चिडतो की नो दिस इज रॉंग, यू हॅव डन इट, दिस इज रॉंग, यू हॅव नॉट डन इट वेल, आणि काहीतरी तो त्याचं मत जोरात मांडतो, तेव्हा सुद्धा त्या क्षणाला जरी मला राग आला तरी मनात एक छान असतं, मला ते सॅटिस्फॅक्शन असतं की ओके, की त्या माणसाला माझ्यावर येऊन रागवावं इतका माझ्याविषयी आपलेपणा वाटतं, आणि दिस इज द सॅटिस्फॅक्शन. सेकंड, जे सम्राटने सांगितलं तसंच आम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये हेल्पलाईन म्हणून एक उपक्रम असतो की 10वी झाल्यानंतर ज्या खूप चांगले मार्क मिळालेले आहेत पण खूप गरीब घरातली माणसं आहेत की ज्यांच्याकडे, ज्या मुलांना पुढे शिक्षणासाठी पैसे नाहीत की आता त्यांचं शिक्षण अडेल, तर आम्ही अशी मुलं निवडतो, त्यांच्या बातम्या छापतो आणि लोकांना आवाहन करतो की त्यांच्या नावाने तुम्ही चेक द्या. यावर्षी म्हणजे गेल्या वर्षी साधारण 1.25 कोटी रुपये लोकांनी दिले. ज्याचं नाव छापून येत नाही, ज्याच्यावर तुम्हाला इन्कम टॅक्सला सूट नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचा फायदा मिळणार नाहीये, पण कोणतरी शिकेल आपल्यामुळे असं म्हणून त्या एक काहीतरी 12, 15, 20 लोकांना जर ते मदत देत असतील तर इट इज अ व्हेरी गुड थिंग आणि ती खूप सॅटिस्फॅक्शन देते. त्याच्यात आमचे अनुभव तर असे आहेत की मागच्या वर्षी तर एक मोलकरणी आली होती, ती म्हणली तुम्ही चेक देता पण माझ्याकडे चेकबुक नाहीत, मला 10 रुपये द्यायचे, ती 10 रुपये देऊन गेली. असे त्यातले तर प्रचंड अनुभव आहेत जे मला, तो जो पिरियड असतो आमचा रिझल्ट नंतरचा, तो आमचा खूप आनंदात जातो. लोक विश्वास ठेवतात. म्हणजे एका आजोबांनी तर माझ्याकडे एक 10 चेक देऊन ठेवले, 50-50 हजार रुपयाचे, सही करून नाव न घालता माझ्याकडे चेक देऊन गेले. सकाळी नेमका मीच होतो ऑफिसमध्ये. मी म्हटलं अहो अजून नावं नाही डिक्लेअर झाली. ते म्हणले मला नाही दरवेळेला जमणार, हे ठेवा आणि नाव डिक्लेअर तुमचंच ठरलं की त्याच्यावर चेकवर नाव घाला त्या मुलाला द्या. मग मला त्यावेळेला असं वाटतं की त्या क्षणाला मी ITतल्या 80,000 पगाराकडे बघायचं होतं का माझा 20,000, तर माझा 20,000 खूप भारी होता तेव्हा आणि आजही. हे जे माझं सॅटिस्फॅक्शन आहे, जे आपण स्पिरिच्युअलिटी म्हणतो की इट इज नॉट अबाउट मनी, इट इज नॉट अबाउट मनी. हां, त्याला अलाइड, मला परत माझ्या भावाची तुलना केली किंवा कोणाची इतराची तुलना केली तर मला समाजात मिळणारा मान, मला समाजात असणारी ओळख, माझ्या लिखाणामुळे असणारी ओळख, ही एक वेगळी बाब झाली. पण तरी देखील अशा प्रकारचं प्रत्येक वेळेला कोणाला समजलं हा यातला आहे की येऊन बोलणं, मला काहीतरी सांगणं, एक तर आपलं म्हणणं मांडणं, माझी चूक दाखवणं किंवा आपला एखादा प्रश्न मांडणं किंवा हे तुम्ही लिहा म्हणणं किंवा एखाद्या गोष्टीबद्दल पाठीवर थाप मारणं किंवा सहज बोलणं. म्हणजे मी कदाचित थोडा लांबवत असेल तर एक शेवटचं उदाहरण फक्त सांगतो. एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे की नाशिकच्या एक आजी मला कॉल करायच्या ऑलवेज, म्हणजे साधारण इन अ कपल ऑफ मंथ त्यांचं साधारण ते हे होतं, त्या फोन करायच्या आणि फोन केल्यावर कसा आहेस बाळा असं विचारायचे. आणि मी जर बिझी असेल तर मी त्यांना सांगायचो येस आय एम बिझी, आपण उद्या बोलूया का, त्या हो म्हणायच्या. त्या परत 2 दिवसांनी फोन करायच्या आणि काही नाही, अर्धा तास माझ्याशी फक्त गप्पा मारायच्या. आम्ही दोघं छान बोलायचो, त्या फोन ठेवून टाकायच्या. काही काळांतराने मी तर एकदा त्यांना विचारलं, ते म्हणलं काही नाही, मला बोलायला आवडतं, छान वाटतं म्हणून मी तुझ्याशी बोलते. ठीक आहे, बोलूया आपण.
आणि बराच काळ त्यांचा फोन नाही आला त्यानंतर 2-3 वर्षांनी. मग मी त्या नंबरला कॉल केला की अहो त्यांचा मला नियमित कॉल येतो ठराविक अंतराने ना आलेला नाही आहे. तर मग त्यांचा मुलगा होता तो म्हणला नाही त्या शी पास्ट अवे. वाईट वाटलं मलाही की माझ्या कोणतरी कुटुंबातलं गेल्यासारखं वाटलं. पण एखाद्या चेहराही न पाहिलेल्या प्रत्यक्षात न भेटलेल्या व्यक्तीला फोन करून बोलावं असं वाटतं. याच्यासारखा आनंद दुसरं कुठलं प्रोफेशन देईल. माझं प्रोफेशन मला देतं आणि मला तोच आनंद आहे. तीच माझी स्पिरिच्युअलिटी असं म्हणता येईल. खूप छान उदाहरणातनं अभिजितने आपल्याला मीडिया आणि स्पिरिच्युअलिटी म्हणजे तुम्ही सगळ्यांनीच ते सांगितलं. अभिजितच्या बोलण्यातला एक शब्द आला तुलना, कम्पॅरिझन. तर मी आता या सेशनला पुढे त्या मुद्द्याकडे नेते. सम्राट इज माय कलीग, वी वर्क टुगेदर. त्याचा जेवढा एक्सपिरियन्स आहे मीडियामध्ये काम करण्याचा, ह्या दोघांचाही कदाचित तेवढाच असेल, जास्तच असेल, तेवढं माझं वय. आणि आमच्या न्यूजरूममध्ये माझ्याहूनही 8-10 वर्ष लहान मुलं काम करतात. आणि अशा वेळी ही जी कोणी सिनियर मंडळी असतात यांच्यावर अजून एक वेगळंच प्रेशर बिल्ड होतं. एक म्हणजे ह्या सोशल मीडिया आणि मोबाईलच्या जगामध्ये स्पीड खूप वाढला आहे. अँड द स्पीड हॅज चेंज द structure of newsroom, the work structure, the requirements from the profession, and the skill sets. So the next question that I would like to take is how you guys are dealing with this change and your comparison with the new generation which is just coming in. Let me start because let me set the tone because when Sheetal or my colleague Samrat is sitting next to me, he is also Samrat. When people of your experience, people of age that you have the experience enter into your work profession, it makes sometimes unstable. But my logic behind the journalism is okay. What keeps you young all the time? That the curiosity of new things. If I have that curiosity in me to understand new people, understand new technology, understand what is happening around me, understand the society and India and by default the world, then it keeps me young. So that is the only, my hair can grow, okay, they can become gray and eventually my age will become 50-60. But I always respect Anil Avsar sir, that I may not say that I am the fond of his writing, but the way he always in search of new things. There are many people like Madhav Gadgil sir who is always into new things. These people indirectly teach us, okay, you should be in the new thing. Madhav Gadgil sir's age is more, I think, plus 75, and his students are around 25-26 of their age. And despite of that, he is the most popular professor in environmental science. What keeps him young? So these guys actually keeps you young. If you have the curiosity to understand the world around you, it makes you simple to understand with the speed also. So if Samrat is entering into newsroom with his new gadget and he's saying that okay, I am getting all the information on my mobile, I should be curious enough to take that mobile and see, okay, not his invading his privacy, but मला इथे बघता यायला हवं की वेदर अशा स्वरूपाचं काही आहे का की जे नवीन आहे आणि जे मला माहिती नाही. नॉट नेसेसरी मी प्रत्येक गोष्ट वापरली पाहिजे आणि त्याच्यात मास्टर झाला पाहिजे, पण ही क्युरिओसिटी जर असेल तर तुम्हाला स्पीड किंवा बदलतं वातावरण याचा फारसा फरक पडत नाही असं मला वाटतं. First of all, congratulations Sheetal, that you have shown your spirituality, that we are growing older and older and older and you are still a young girl. सम्राट म्हणला त्याच्याबरोबर, एक तर हे प्रोफेशनच असं आहे ना की त्याच्यात तुम्हाला तुमचं पाणी संथ राहून चालतच नाही. सतत काही ना काहीतरी घडत असतं, नवीन घटना घडामोडी घडत असतात, त्या तुमच्यापर्यंत येऊन थांबत असतात आणि ॲट दॅट टाईम मी असं म्हणणं की नो इट्स मला एवढा अनुभव आहे मी हे बघणार नाही किंवा नाही ह्याला काही अर्थ नाही असं मला चालतच नाही, कारण मला ती न्यूज रिपोर्ट करायची असते किंवा त्याच्यावर काहीतरी लिहायचं असतं. सो नवीन प्रत्येक गोष्टीशी संबंध येणं आणि त्याच्याबरोबर चालत राहणं हे करावंच लागतं आणि हे आपसूक होतं. आणि इफ यू आर नॉट डुईंग दिस देन यू आर आउट ऑफ द फ्लो. इतकं सिम्पल आहे.
दुसरं मला फक्त जे सम्राट म्हटलं ते आपण थोडं पुढे नेऊ की नवीन मुलं नवीन गॅजेट घेऊन येतात, ओके. नवीन गॅजेट बरोबर नवीन त्यांचे काहीतरी मॉडेल्स असतात, सोशल नेटवर्किंग साईट्स असतात, सोशल मीडिया असतं, त्याच्यावर खूप काय काय पडत असतं. तो अनुभव किंवा ते काम केलेले वर्ष इथं मॅटर करतात की त्याच्याबरोबर किती वाहून जायचं, त्यातनं काय घ्यायचं, त्यातनं काय फॉरवर्ड करायचं, काय करायचं नाही, काय आपल्यापर्यंत घ्यायचं, कशाचा आपण संदर्भ घ्यायचा आहे किंवा नाही, याच्यासाठी तो अनुभव मॅटर करतो. आणि आय थिंक की तो बहुतेक सगळ्याच क्षेत्रात करतो. त्यामुळे फक्त हे इतकं आहे की हे फ्लोई आहे. मी एखाद्या वेगळ्या कुठल्या तरी क्षेत्रात असतो तर कदाचित त्या माझ्या कामाला चिकटून राहिलं असतो, पण इथनं माझ्या कामाचीच ती गरज आहे की वेगवेगळ्या गोष्टी मला माहीत करून घ्यायला हव्यात आणि त्या माझ्यापर्यंत येऊन टेकतातच आहेत, त्यामुळे त्या मला सोडून चालतच नाही. मेघना, तुम्ही यात काय ऍड करा? मला सर म्हटलं तसंच की आपण माहिती आपल्याला नाही असं करून चालत नाही. आपल्याला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे, फक्त त्यात वाहवत जाऊन उपयोग नाही. आपल्या त्या गोष्टीशी संबंधित ती गोष्ट आहे का हे मात्र आपल्याला पडताळून बघता आलं पाहिजे. त्यामुळे नवीन गॅजेट आणि ज्याच्यातनं आपल्याला माहिती मिळेल, माहितीपासून आपण लांब राहता कामा नये, पण वाहवत जाऊन चालणार नाही असं पण मला वाटतं. पुढच्या प्रश्नाची सुरुवात मेघना मी तुमच्यापासून करेन. मेधा, सॉरी. यू आर वर्किंग विथ सामना अँड यू आर कव्हरिंग एज्युकेशन अँड कल्चर. तर मगाशी तुम्ही तुमचा एक अनुभव सांगितला त्याच्यातला, आणि तुम्ही दोघं पण म्हणजे मी असं म्हणणार नाही की तुम्ही कल्चरल डेस्क बघता किंवा तसं रिपोर्टिंग करता, पण मराठी माध्यमातली जाणकार लोक तुम्हाला सांस्कृतिक याच्याशी अफिलिएटेड म्हणून ओळखतात. म्हणून मेधापासून सुरुवात करूयात की हे रिपोर्टिंग खूप वेगळं असतं. म्हणजे असं नाही की शासकीय 4 नावं घातली आणि त्या पद्धतीने दिलं. तर याच्यातला तुमचा थोडा अनुभव सगळ्यांशी शेअर करा. म्हणजे तुम्ही कसं त्याच्यातलं वेगळेपणा कसं म्हणजे तुम्ही आता 10 वर्षांपासून अधिक काळ सामनासोबत आहात, तर ते वेगळेपण इतके सलग वर्ष कसं जगतात? म्हणजे उदाहरणार्थ सवाई आता होतोच आहे, दरवर्षी होतं, पण दरवर्षी वेगळं आपण काय देतो आहोत का? त्याच्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करता, त्याबद्दल थोडं सांगा. हां, सांस्कृतिक स्पेसिफिक विषयावर बोलायचं झालं तर सांस्कृतिकमध्ये खरं तर खूप ते व्हास्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी साहित्याचे पण साहित्य संमेलनं होत असतात, सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. पुण्यामध्ये तर कितीतरी महोत्सव डेली होतात. आता मॅडम म्हणल्या तसं त्याच्यामध्ये ते रुटीन वाटता कामा नाही. यासाठी आता अगदी सवाईचं जवळपास आता 60कडे तो म्हणजे 60 वर्ष पूर्ण होतील सवाईला. पण आपण दरवर्षी तितक्याच आनंदाने तो त्या सवाई महोत्सवाचा आनंद घ्यायचा आणि तो पुन्हा बातमीतनं तो तुमच्या दिसला पाहिजे. तर त्यासाठी आता या वर्षीच्या सवाई महोत्सवामध्ये आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त नवीन नवोदित कलावंत होते. मग त्याची ओळख कशी आपल्याला करून देता येईल त्यांच्या कलेची. काही नृत्याचे कार्यक्रम सवाईमध्ये होतात. मग ते नृत्याकडे बघताना सुद्धा आता आपल्याला तेवढं शास्त्रीय ते शब्द बोल याच्याशी जरी आपल्याला ते अगदी डिटेलमध्ये देता नाही आलं तरीसुद्धा त्यांच्या चेहऱ्यावर जे भाव असतात नृत्य करताना, किंवा एखादा नवोदित गायक जे गातो त्याच्याशी बोलून त्याचं थोडंसं इंटरव्ह्यू स्वरूपामध्ये मुलाखत अशी देता आली तर ते कसं पोहोचवता येईल त्याचा प्रयत्न करायचा. असं म्हणजे त्याच्यात नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला जातो. मग त्यामुळे काय होतं की नवीन माहिती पण आपल्याला स्वतःला समजते आणि आपल्या जे वाचक आहेत त्यांनासुद्धा मग त्याच्यामध्ये काही चांगलं इन्फॉर्मेटिव्ह मिळतं. आणि हे वाचून किंवा मुळात ज्याला आनंद घ्यायचा आहे तो बातमीची किंवा याची वाट बघत नाही, तो सवाई ऐकायला जातोच तिकीट काढून, पण आपल्याला पण एक आनंद मिळतो. आणि असं म्हणजे हे एक उदाहरण दिलं. आता साहित्य संमेलनांमध्ये सुद्धा बऱ्याचदा हा अनुभव येतो की परिसंवाद सुद्धा कधी कधी काही काही विषयावरती थोडेसे वैचारिक परिसंवाद असतात, पण त्यामध्ये सुद्धा काही महत्त्वाचे सेशन्स त्याच्यामध्ये ठेवलेले असतात. मग त्याच्याकडे लक्ष कसं केंद्रित करायचं, किंवा एखादा असा साहित्यिक बोलत असतो त्याच्यातले काही असं पटकन तो महत्त्वाचं काहीतरी सांगून जातो, मग ते आपल्या बातमीतनं कसं हायलाईट करायचं, हे असं हा प्रयत्न केल्यामुळे मग त्याच्यामध्ये रुटीन किंवा बोर असं होत नाही आणि ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवणं सोपं जातं असं मला वाटतं.
खूप छान सांगितलं मेधा. हा प्रश्न थोडा मी अभिजित तुझ्यासाठी वेगळ्या प्रकारे अजून ॲड करतो त्याच्यात. यू आर नॉट जस्ट अ जर्नलिस्ट ॲज आय सेड, यू आर इन टू बुक्स, यू राईट बुक्स, युअर बुक्स आर पॉप्युलर. तुझ्या काही कविता ह्या आजही सोशल मीडियावर आणि लोक इमोशनल झाल्यावर फॉरवर्ड करतात. तरुणांमध्ये प्रिय असलेले काही कवी की जे तुला खूप एंडोर्स करत असतात सोशल मीडियावर. सो एका पत्रकाराचा लेखक म्हणून प्रवास याच्याबद्दल थोडंसं तू सांग आम्हाला. नाही, बेसिक पत्रकार हा लेखक असतोच. फक्त थोडासा फरक काय करायला लागतो की माझी बातमी सोडून जे पुढे बराच काळ टिकेल, ज्याला असं काहीतरी वेगळं कथानक रचणं, तशी कुठल्याही पत्रकाराने जर कादंबरीकार किंवा कथाकार व्हायचं ठरवलं तर सोपं आहे, कारण त्याच्यासमोर खूप कथानकं घडत असतात. त्याला फक्त त्यातलं निवडून पुढे लिहायचं आहे. आणि कविता काय हा आपल्या आतला भाग आहे, म्हणजे त्याचा आणि इतर कुठल्याही प्रोफेशनशी तसा काही संबंध नाही. कविता ही कविता असते आणि ज्या वेळेला मला वाटतं त्यावेळेला मी लिहितो, एवढंच खरं तर त्याचं. आपण हिचा मगाशी जे कार्यक्रमांचं सांगत होतो त्यातलं मी परत स्पिरिच्युअलिटीला आणतो आपण आता त्या ह्याच्यात आहोत तर. मी एक किस्सा सांगतो छोटासा की देअर वॉज अ इव्हेंट फ्यू इयर्स बॅक, डमरू. इट वॉज अ ड्रम फेस्टिवल. तौफिक भाई वॉज परफॉर्मिंग ऑन द स्टेज and fortunately my media house was media partner of that event. I was sitting in the front line like the gentleman, and he was playing banjo. He was in his full form आणि ते असे समेवर आले टँग करून आणि मी समोर होतो आणि मी क्या बात आहे असं त्यांनी माझ्याकडे पाहिलं, मी त्यांच्याकडे पाहिलं आणि असं काहीतरी होतं. त्यावेळेला आपल्या खरंच लक्षात येतं की आजूबाजूला जग नाही आहे, ओनली तौफिक भाई अँड आय वॉज प्रेझेंट देअर. ही वॉज प्लेइंग फॉर मी. असं ती जी अनुभूती असते ना, ही मला माझं प्रोफेशन पण देतं आणि तो क्षण माझ्यासाठी फार म्हणजे सांस्कृतिक आणि ह्या सगळ्याच्या पलीकडे जाणारा. मग ऑब्व्हियसली त्याची न्यूज होते त्यावेळेला, मग ती इतर कशापेक्षा यांनी हे वाजवले हे उपस्थित होतेपेक्षा मग त्या क्षणाला ती जी मी अनुभूती घेतलेली असते ती बातमीत येते आणि मग ती बातमी लोकांना वाचनीय वाटते, एवढाच. बाकी लेखन आणि खरंच मला वाटतं की कादंबरी, मला एखादं कथानक सुचणं आणि मी लिहिणं हा जसा माझा थोडासा इनर आहे तसा तो प्रॅक्टिसचा भाग आहे. पोएट्री तशी नाही, पोएट्री बाय प्रॅक्टिस नाही करू असं मला वाटतं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही लिहा, तुम्हाला सुचलं तर तुम्ही लिहा, नाही सुचलं तर नका लिहू, इतकं सिम्पल. सम्राट, हा प्रश्न तुमच्यासाठी अजून त्याच्यात आय ॲड टू इट. यू अटेंड मेनी कल्चरल फेस्टिवल्स, यू राईट अबाउट दॅम. तू पोएम्स लिहित नाहीस किंवा तू लेखक झालेला नाही आहेस अजून रीतसर, पण तू सोशल मीडियावर खूप लिहितोस आणि ते खूप पॉप्युलर आहे. तर त्याबद्दल आम्हाला सगळ्यांना ऐकायला आवडेल. अँड बिकॉज यू आर अन एडिटर अँड यू हॅव अ बिग टीम and there are different people like me who are writing on a different thing. So ह्या सगळ्यांना तू कसं गाईड करतोस आणि ह्या सगळ्यांना त्यांच्या रोलमध्ये बेस्ट देण्यासाठी, त्यांना मोटिवेशन देण्यासाठी तू कसं स्वतःला मोटिवेटेड ठेवतो? थांब. सम्राटचं अजून एक ॲडिशन राहिली की माझं जेव्हा फर्स्ट काव्यसंग्रह येत होता त्यावेळेला असं झालं की माझ्याकडे खूप पडल्यात, खूप कविता आहेत आणि आता याचं काय करायचं आणि याच्या कुठल्या घ्यायच्या, असा एक प्रामाणिक प्रश्न मला पडला होता. मी सगळा गठ्ठा उचलला आणि सम्राटला पाठवून दिलं. म्हटलं याचं काय करायचं हे तू बघ, हे काय करायचं हे तू सांग. मग त्याने मला क्रमवार लावून दिलं की या घ्यायच्या आहेत आणि या क्रमाने घ्यायच्या आहेत, तर तेही तू ॲड केलंस तरी चालेल. मग कवी नसला तरी त्याला कवितेतलं चांगलं कळतं असं. थँक्यू. Actually, when I write, that is for my personal, it's an inner peace. Something happen around you and you have to express your feelings. But not all the time your profession or your media house is the platform where you can share these things. So social media writing is only for my personal inner feeling. There I can express. It has a limited audience. Okay, you can have 40-50,000 people who are actually either your friend or they know your writing. So writing for social media is only and only for my self expression. There you cannot push me. Okay, you have to post 10 post about our organization or your work, organization's work on social media. Second thing is when new people are writing about
their experiences or their views on social media, it actually helps me in shaping my views, as well as, okay, I had made many mistakes, so I can tell them, okay, these are the mistakes. It doesn't mean that you don't make that mistake. You have to make mistake, but your mistake should be greater than my mistake, because I have already committed many mistakes. So just I will not use word guide, but I share my experience that I had already made that mistake. तिथं खड्डा आहे. नाव यू डिसाईड वेदर यू आर एंटरिंग इन टू इट और फॉलिंग इन टू इट अँड कमिंग बॅक, बट तिथं खड्डा आहे इतकं सांगणं हा एक रोल मी ठेवतो. आणि मला अभिजितच्या कवितांचा म्हणजे तुम्ही हा आपण उल्लेख झाला, पण तो अशा पिरियडमध्ये त्यानं कविता लिहिलेली होती बाप नावाची, जी आता अजूनही तुम्ही whenever there is a Father's Day, Marathi people will forward that poem eventually by their name, because my friend name I had already forwarded that poem under his title, that I recently come across this poem. But writing, having that kind of heart within you when you are sitting in a newsroom where thousands of things are happening, it's a miracle actually. असं नाही होत की ती सहज जाता तुम्हाला सुचते, आत कुठंतरी तुमच्या ते उसळत असतं आणि ते त्या क्षणी बाहेर येतं. आणि असे अशा न्यूजरूम आहेत अजूनही भारतात, आणि असे जर्नलिस्ट पण आहेत की they will not start only blaming either Kejriwal or Rahul Gandhi or Modi, but they will do that thing and also do their own things. पोएम पासून स्वतःच्या पुस्तकांपर्यंत जी पुस्तकं म्हणजे एक उल्लेख अभिजितच्या पुस्तकाचा जो केला, अभिजितनं जे लिहिलं होतं ते ज्युइश होलोकॉस्टवरचं पुस्तक होतं, आणि पोलिश एम्बसीमध्ये त्याचं प्रकाशन झालं. आणि ती फॅमिली आलेली होती ज्यांनी ते होलोकॉस्ट सफर केले. दे डोंट नो मराठी ॲट ऑल, बट दे नो दॅट दिस गाय हॅज समथिंग, अभिजित हॅज डन समथिंग दॅट इज ॲक्च्युली इट. त्यांच्या जखमा परत त्या ताज्या झाल्या असं होतं. आणि तो मोमेंट, असे मोमेंट यू कॅन हॅव ओनली इफ यू आर इन रायटिंग ऑर इन अन आर्ट ऑर समथिंग लाईक दॅट. थँक्यू. आता आपण बरेच वेगवेगळे अँगल, अगदी तुमच्या वैयक्तिक आयुष्यापासून तर प्रोफेशनमधले आपण काही ते डिस्कस केले. सो आत्ता सगळ्यांच्या मनामध्ये, म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांच्या मनामध्ये जो प्रश्न असणार आहे की मीडिया म्हटलं ना की सध्या प्रचंड निगेटिव्हिटी आहे त्या शब्दाभोवती. मग त्याला वेगवेगळी कारणं आहेत. मग अशा वेळी ते सगळं प्रोफेशनच वाईट आहे असं म्हणायचं का? म्हणजे एक पॉइंट असा आलेला आहे सर्वसामान्यांच्या मनात, दॅट पीपल आर स्टार्टेड थिंकिंग की ऑल दिस इज बोगस अँड ऑल दिस पीपल आर बिकाऊ अँड यू नो देर इज नथिंग ट्रू. अँड देर आर फ्यू पीपल हू से दॅट वाय डू वी इवन नीड यू, आय गेट एव्हरीथिंग ऑन माय मोबाईल और व्हॉट्सॲप दिस डेज. अँड स्पेशली प्रिंटच्या बाबतीमध्ये तर म्हणजे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको की ते कॉन्फ्लिक्ट आपल्याला सतत फेस करावं लागतंय. सो ह्या लोकांच्या मनात जे निगेटिव्ह परसेप्शन मीडियाबद्दल सध्या क्रिएट झालंय, याच्याबद्दल तुम्ही काय सांगा? काही गोष्टी बाबतीत पर्याय नसतो खरं तर. म्हणजे मीडिया बिकाऊ हे कुठल्या तरी कोणतरी सुरू केलं आणि ते चालतं, इट्स ओके. किंवा सोशल मीडिया हातात आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलं की आपण म्हणतो तीच बातमी, आपण म्हणतो तेच खरं. म्हणजे फ्यू इयर बॅक्स माझ्या एका मित्राने एक पोस्ट शेअर केली होती कुठल्या तरी स्पर्धेमध्ये, मला वाटतं बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेमध्ये कोणतरी मुलगा जिंकला होता. तो भारताचा झेंडा घेऊन सगळीकडे फिरत होता आणि खाली कॉमेंट लिहिली होती, सी अपना मीडिया ये आपको नहीं बताएगा, मैं बताऊंगा. ओके. एकाने टाकलं होतं त्यावेळेला अब्दुल कलाम सर हयात होते आणि त्याने टाकलं, ते मध्ये फिरत होतं की ते लंडनला खूप सिरियस आहेत आणि त्यांच्यावर उपचार चालू आहेत आणि आपका मीडिया आपको ये नहीं बताएगा, हम उनके लिए प्रेयर करेंगे. त्यावेळेला ते इंग्लंडमध्ये होते, त्यांना दुसऱ्या दिवशी डिलीट मिळणार होती. बरं, अब्दुल कलाम स्वतः खूप याच्यावर ॲक्टिव्ह होते. त्यांची वेबसाईट होती, त्यांच्या वेबसाईटवर त्यांचा दिनक्रम असायचा, आज कुठे आहे उद्या कुठे आहे हे बघायची त्याच्यात हेच नव्हती. मी फक्त ती लिंक कॉपी करून तिथं पेस्ट केली की जरा याच्या थ्रू जा आणि मग पुढे काय, आपण मोठा माणूस आहे त्याच्याबद्दल आपण काय बोलतोय. तसंच त्या याला सांगितलं बॉडी बिल्डरला, जर त्यांनी भारतासाठी पदक मिळवलं असेल तर त्याची ऑब्व्हियसली बातमी येणार ना, ती लपवण्याचं काय कारण आहे हे. मी त्याला विचारलं, म्हटलं बरं बाबा मला सांग हे कधी झालंय, कुठे झालंय, काय झालंय, याचा काही रिझल्ट आहे का, डिटेल्स दे. नाही माझ्याकडे नाहीत, मला फॉरवर्ड आलं, मी टाकलं. म्हणजे ती 3-4 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ कोणतरी तो कुठेतरी पेस्ट करतं, ती
त्या 3-4 वर्षापूर्वी बातमी येऊन गेलेली असते. पण इट्स ओके, आपण काय करणार. म्हणजे आमचे जे मेन मुख्य संपादक होते अशोक पानवलकर, त्यांनी एक बातमी ट्विट केली, कांद्याचे भावामध्ये खूप वाढले होते, तर त्याने ती ट्विट केली की अशी अशी रेड्स आणि दिल्लीत किंवा हे चालू आहे. तर त्यांना खूप ट्रोल केलं, कारण त्यांनी ते आयफोनवरून केली होती. त्या खाली आयफोनवर तर त्याचं ते खाली येतं ना. आणि मग त्यांना त्याच्यावर लोकांनी घाणघाण ह्याच्यात बोललेत, म्हणजे शिव्या दिल्यात, घाण बोललेत की तू तुझा आयफोन विक ना, मग तुला कांदे मिळतील वगैरे. तर त्यांनी काय करायचं या गोष्टीवर? दुर्लक्ष करायचं. म्हणजे काही बाबतीत दुर्लक्ष करायचं. मला या सगळ्याची भीती एक खूप वाटते, जी बहुतेक सगळ्या मीडिया हाऊसेसना सुद्धा वाटत असेल, की हा फ्लो फार प्रचंड आहे सोशल मीडियाचा किंवा कशाचाही, आणि त्यातल्या निगेटिव्हिटीचा. आणि बरेचदा असं होतं की ही बातमी आपण करायला पाहिजे असं आपल्याला आत वाटायला लागतं काहीतरी. मग ती जी खरं तर न्यूजपेपरची ताकद आहे, जी ह्या कुठल्याही स्पर्धात्मक किंवा चॅनल असेल किंवा सोशल मीडिया असेल, याला तोंड देण्याची न्यूजपेपरची काय ताकद आहे, तर माझ्याकडे वेळ आहे. मला सकाळी घटना झाली की ती 3 सेकंदात माझ्या ह्याच्यावर दिसली पाहिजे असा मला आग्रह नाही. माझी ती उद्या दिसणार आहे, उद्या येणार आहे. मग मला त्याच्यावर काम करून त्याचे वेगवेगळे पैलू समजावून घेऊन तशी बातमी माझ्या लोकांसमोर, माझ्या वाचकांसमोर मांडण्याची संधी आहे. आणि हा प्रिंट मीडियाचा प्लस पॉईंट आहे. मग आपण सगळे या प्रिंट मीडियाच्या प्लस पॉईंटवर काम करूया. इतकं सिंपल आहे. आपणही श्वास घेऊ, श्वास सोडू. आपल्याला ती हे आपलं चॅनल सारखं नाही की मला 24 तास काहीतरी ब्रेकिंग न्यूज दाखवायची, हा माझ्यावर आग्रह नाही. एकदा हे लक्षात घेतलं ना की मग हे सगळी प्रेशर्स जातात, आणि ती निगेटिव्हिटी अंगाला नाही लावून घ्यायची हे ठरवलं ना की ठीक आहे, लोक बोलणार, आता काय करू शकतो आपण त्याला. आपण सोशल मीडियाला तर तोंड कोणाचं धरू नाही शकत. हे इतकं विचित्र येत आहे की मग त्याच्यापेक्षा सोडून द्यायचं. हा बेस्ट पार्ट आहे. क्रिकेटमध्ये नाही का तो असा वेल लेफ्ट म्हणतात ना, तसं आपण वेल लेफ्ट करायचं नाही. मेधा, तुम्ही तर सामनात काम करता, म्हणजे मला माझ्या ठिकाणी, कामाच्या ठिकाणी खूप वेळा अनुभव येतो, म्हणून मी रिलेट करू शकते. मग असं म्हटलं सामना की अरे आली, आता सामन्यात ना आली, असं तुम्हाला खूप वेळा फेस नक्कीच करावा लागत असेल. तर त्या अनुभवाबद्दल थोडं आम्हाला सांगा. नाही, सामना म्हणजे असं तुम्ही म्हणता तसं असं सामनात आली म्हणजे आता आक्रमक आणि असं वाटू शकतं, पण मला असं वाटतं की ते जे काही सत्य आहे तर ते आपण तितक्या म्हणजे सत्य तेवढं आक्रमकतेने देण्यामध्ये नक्कीच म्हणजे आनंद आहे. आपण ते लपवून चालत नाही. आणि सर बोलले तसं, जरी सोशल मीडिया आणि हे कितीही व्हास्ट असलं तरी आज कुठलाही माणूस किंवा कुठले, आता अगदी माझी छोटी लहान मुलगी आहे, तर पेपर पहिला हातात पडला तो आजही पेपरचा आनंद आहेच आहे. पेपरमध्ये छापून काय आलं आहे ह्याच्यावर लोक जास्त विश्वास ठेवतात. आणि सर म्हटले तसं आपल्याला असं काही वेळेचं हे नाही आहे, पूर्ण आपल्याला 24 तास आपल्या हातात असतात. त्यामुळे त्याची काय म्हणतात ते सत्य पडताळून किंवा ती दुसरी बाजू जाणून घेऊन आपण जेव्हा म्हणजे सकाळी ते वृत्तपत्रातनं येतं त्याच्यावरती लोक जास्त विश्वास ठेवतात. त्यामुळे मला हा अडसर किंवा असं कधीच वाटलं नाही की अरे बापरे सामन्यातनं आल्यात का. फक्त असं मजा म्हणून थोडंसं असं होत असेल, असं धडकी पाडल्यासारखं करतात, पण अरे बापरे, पण असं होत नाही. एक पत्रकार म्हणून बघितलं जातं आणि आपली पण तितकीच जबाबदारी असते की कुठल्याही घटनेकडे आपण फार वास्तवाने बघून त्याची सगळी सत्यता तपासून मग आपण ते पेपर, कारण जरी आम्ही बातमी दिली तरी त्याच्यावरती खूप म्हणजे पहिल्यांदा उपसंपादक पूर्णपणे ती वाचतात, संपादकांच्या नजरेतनं ती ओके आल्याशिवाय ती लगेच छापून येत नाही. हे असे दोन्ही त्याच्यामध्ये हे असतात. त्यामुळे तुम्ही म्हटलात तसं किती निगेटिव्हिटी असली किंवा काय असलं तरी त्या बातमीची जी दाहकता असते ती तर पोचवायची असती. पण जसं सोशल मीडियावरती एखादा, आता अगदी उदाहरणच द्यायचं झालं तर मी उदाहरण देते. पुण्यामध्ये ज्यावेळेस कालवा फुटला आणि त्याचे रात्रीतनं काही संसार उद्ध्वस्त झाले, त्या झोपड्या वाहून गेल्या, तिथे बरेच लोक शूटिंग करत होते, आमची मीडियाची लोक तिथे पोचली होती. तर ते दुसऱ्या दिवशी काय छापून येतं याची उत्सुकता नक्कीच लोकांना होती. ती त्यावेळेस तर काय काय म्हणजे ते एक कालवा फुटला तर आता सगळंच फुटलंय, मग पुण्यामध्ये हाहाकार, असं जे काही भासवलं जात होतं सोशल मीडियावरती, तर त्या म्हणजे त्यामुळे लोकांमध्ये उलट जास्त घबराट पसरली. पण पेपरमध्ये संतुलित बातम्या आल्या, जे ॲक्च्युली घडलं आणि काय केलं पाहिजे, प्रशासन काय करतंय, हे जेव्हा म्हणजे प्रिंट मीडियाने दिलं त्यावर लोकांनी जास्त विश्वास ठेवला. आणि
सोशल मीडियामध्ये घटनेचं एक वेळेस घटना समजते, पण त्या जे लोकांचे संसार वाहून गेले त्यांचा फॉलो फक्त म्हणजे प्रिंट मीडियाचीच जी प्रतिनिधी असतात संबंधित प्रशासनाला भेटून की तुम्ही काय करताय, या लोकांचं पुनर्वसनाचं काय, हे मात्र प्रिंट मीडियातलीच लोक करू शकतात. हे मला असं माझं मत आहे. आय विल मॉडिफाय दिस क्वेश्चन फॉर यू सम्राट अ लिटल. ह्या दोघांच्या बोलण्यातनं एक धागा कॉमन आला, तो म्हणजे विश्वास, स्पेशली प्रिंट मीडियासाठीचा लोकांबद्दलचा विश्वास, त्याच्यासाठी मिळणारा वेळ आणि तुम्ही कुठल्या ब्रँडसाठी काम करता त्याच्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे तुमचं पत्रकार म्हणून एक मॉरल बर्डन आपल्यावर असतं की वी आर अ जर्नलिस्ट अँड वी आर सपोज टू गिव्ह अ राईटफुल इन्फॉर्मेशन. आणि तिथे सोशल मीडिया किंवा डिजिटल माध्यमांशी ही लोक कसं टॅकल करतात ते त्यांनी त्यांच्या ह्याच्यातनं सांगितलं. आय वुड वॉन्ट यू टू इलॅबरेट मोर ऑन द चेंज्ड वर्कफ्लो ऑफ न्यूज रूम. म्हणजे आता आपण फक्त एका माध्यमासाठी काम नाही करत आहोत. सो वी आर वर्किंग फॉर अ मल्टीमीडिया प्लॅटफॉर्म्स. सो ह्या दोन्ही गोष्टींची सांगड तुझ्या मल्टीमीडिया न्यूजरूममध्ये तू कसा घालतोस ते थोडं सांग. आपण I will start from my experience. So when I used to write news for print media in 1993, a pen and a paper was the primary thing. And eventually we started learning typing, started using computer. Then by 2002 we shifted to Orkut. Now it's Hello or HAGO, Hago or Hello kind of journalism is emerging. Instagram journalism is emerging. Okay, as a journalism or as a media, you have to be in that race. Race is a wrong word, but you have to be there because it's a flow of information. Wherever there is an information, as a journalist or as a media person, you must be there. If information is available on Twitter or Instagram, I must be there. I cannot say that okay, I am not using Twitter at all, and I will get information from my sources that is sitting in government office at some table. So this is not the way. Now you have to be wherever there is a crowd or wherever there is a information. As a journalist, I must be there. This is the basic motto. Second, I will add just one thing what Abhijit and Medha had said. See, washing sink at home is a different thing. We all do. We all clean our homes very nicely. But as a journalist, I have to enter into sewage water line, sewage treatment line, and have to clean that thing. It's not a police job or it's not a investigative government job, but voluntarily I have choose that I will enter there and I will clean that mess. So cleaning doesn't mean that I will hide it from you. Many times people call that you, why do you publish rape news? Okay, you just imagine from that person. There a rape has been happened with the girl, and as a media you are not showing that thing. So are you going to give justice to that woman or not? That family or not? So we always stand by that thing. एक छोटा सिवेज लाईन मध्ये एक जरी छोटा दगड पडला असला तरी पूर्ण लाईन खराब होते. त्यात आत उतरायला आपण घरातलं सिंक साफ करणं आणि सिवेज लाईन मध्ये उतरण्यात फरक असतो. जर्नलिस्ट हे आत उतरतात, साफ करतात, त्यामुळे हे सगळं सोसायटी व्यवस्थित आपला चालतं. आपण आरसा म्हणतो सोसायटीचा, बट नाव इट इज नॉट दॅट थिंग. आरसा म्हणता येणार नाही, कारण सोसायटी इतकी मोठी झालेली आहे. 100 वर्षापूर्वी कोणीतरी म्हटलं की मीडिया इज, न्यूजपेपर इज अ मिरर ऑफ सोसायटी. आता नाही होऊ शकत तसं, असं माझं मत आहे. पण बेसिक त्यातलं क्रक्स असं आहे की तिथं घाण आहे, तिथं जाणार, आम्ही स्वच्छ करणार. तुम्ही छान म्हणा नाही म्हणा, पण आहे ती तुम्हाला दाखवणार की घाण तुम्ही करून ठेवलेली आहे. मग ती तुम्हाला चांगलं वाटो किंवा वाईट वाटो, इट डझंट मेक एनी सेन्स. खूप छान सांगितलं सम्राटनी. आपण थोडं कन्क्लूड करायला जाऊयात ह्या सेशनला. आपल्या ह्या सगळ्या चर्चेतनं आलेले काही कीवर्ड्स एकत्र करून थोडक्यात मांडते. सो यू ऑल एक्सप्रेस दॅट यू आर इन दिस प्रोफेशन बाय चॉईस अँड बिकॉज ऑफ पॅशन. आपण आपल्या जबाबदारीचं भान ठेवून जे निर्माण करतोय ते चिरंतन असलं पाहिजे. त्यामुळे बातमीच्या पलीकडे जाऊन एक वेगळा अनुभव लोकांना देण्यासाठी, आपण अनुभवलेली अनुभूती लोकांपर्यंत तंतोतंत पोहोचवण्यासाठी तुम्ही सगळे प्रयत्न करत आहात. आणि याच्यामध्ये मग कधी कधी आपल्यावर टीका होते, कधी कधी आपल्याला आपल्या चांगल्या कामासाठी दाद मिळते. And this gives you a peace and pleasure for the work and the contribution that you are giving. आणि ह्या सगळ्यामध्ये मग तुम्हाला कुठेतरी वेगळ्या प्रकारे व्यक्त व्हावं असं वाटतं तर तुमच्यापैकी कोणी पुस्तक लिहिलं आहे, कोणी सोशल मीडियासारखं मीडियम प्रेफर करतं.
आणि ह्या सगळ्यामध्ये मला एक गोष्ट तुमच्या सगळ्यांमध्ये कॉमन वाटते, दॅट इज ती म्हणजे जाणीव. You all are sensitized about your responsibility, the power that you hold because you are on a designated post in a given media house. आणि ह्याबरोबरच तुम्हाला जाणीव आहे की तुमचा हा प्रत्येक शब्द हा समाजात काहीतरी बदल घडवणार आहे किंवा काहीतरी इम्पॅक्ट देणार आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये स्वतःचं पॅशन, काहीतरी वेगळं करण्याची तुमच्यामध्ये असलेली उर्मी ही तुम्हाला तुमच्या कामात सतत प्रेरणा देत असते, अँड इट कीप्स यू अलाइव्ह, अँड दॅट इज हाऊ यू हॅव फाउंड स्पिरिच्युअलिटी इन युअर प्रोफेशन. आता फक्त सगळ्यात शेवटचा प्रश्न मी तुम्हाला खूप पर्सनल थोडासा विचारणार आहे. मेधापासून सुरुवात करूयात. तू एक पत्रकार आहेस, त्याचबरोबर तू एक आई आहेस. घर आणि अशा वेळी म्हणजे नो नीड टू से की ॲज अ वुमन आपल्याला घराची जबाबदारी असते, कामाची असते. तर हा वर्क प्रेशर बॅलन्स करताना तुम्ही तो कसा करता? साधारण दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये काय काम असणार याची रूपरेषा आमची शक्यतो आदल्या दिवशी ठरलेली असते. म्हणजे मी रिपोर्टर आहे म्हणून दुसऱ्या दिवशी मला काय असाइनमेंट येणार आहेत याची रूपरेषा ठरते. परंतु आयत्या वेळी काही अचानक कार्यक्रम आला तर मग थोडीशी धावपळ होते. पण अशा वेळी आता हे सर म्हटले किंवा मी पण म्हटलं की मी आनंदाने हे क्षेत्र स्वीकारल्यामुळे मला असं ताण असा कुठल्याही कामाचा येत नाही. साधारण एक सूत्र जर आपण पाळलं की सकाळी लवकर जर आपण उठलो आणि आपलं म्हणजे थोडंसं मी स्वतः मला मेडिटेशन आणि याची आवड आहे, प्राणायाम आणि हे जर आपण केलं तर आपण फ्रेश राहतो. ते मी स्वतः करते आणि साधारण कामाचं नियोजन आदल्या दिवशी केलेलं असतं. त्यामुळे घर, ऑफिस आणि हे जे करताना गोंधळ होत नाही. आणि मुख्य म्हणजे डिवोशननी करता येतं. जसं मी मॅडमशी मगाशी सुद्धा असंच आम्ही गप्पा मारताना बोललो की जेवढं कामामध्ये मन ओतून काम करतो तितकीच जबाबदारीने घरातल्या गोष्टीसुद्धा सांभाळाव्या लागतात. मग त्याचा बॅलन्स हा मला या प्राणायाम आणि याच्यामुळेच ते सहज शक्य होतं असं वाटतं. त्या गोष्टींचा ताण येत नाही असं. सम्राट, तुला आणि अभिजितला आता शेवटचा प्रश्न, कारण आपण आता कन्क्लूड करतोय सेशन. जसं तिने तिचा महिला म्हणून या सगळ्यातला प्रवास सांगितला, तसं अभिजित, तू तुझ्या त्या खाजगी आयुष्यातलं सगळं स्ट्रेस आणि ह्या कामाच्या ह्याच्यामध्ये तुला तुझी स्पिरिच्युअलिटी? माय डॉटर सई इज माय स्पिरिच्युअलिटी. सिम्पल. तिने मला जगायला शिकवलं, तिने मला पायावर उभं राहायला शिकवलं, तिने मला पेशन्स शिकवला खूप. शी इज अ स्पेशल चाइल्ड. त्यामुळे तिने मला पेशन्स शिकवला, तिने मला जगायला शिकवलं, तिने मी कशासाठी जगायचं हे सांगितलं. आणि किती स्ट्रेस आला तरी मी आनंदीच राहायला पाहिजे, कारण ती कायम आनंदी असते. मी घरी गेले की ती छान हसते, ती छान माझ्या गळ्यात पडते आणि येस आय एम हॅपी बिकॉज हर. आणि तीच माझी स्पिरिच्युअलिटी, दुसरं काही नाही. सिम्पल. एक motto what I actually live is, okay, this time will pass is the only thing I always prefer. Okay, whether it is a good or bad, but this time will pass and eventually you have to face new time. So balancing families or social life and a job, if I am at a job I will know that okay this time will pass. If I am in the family enjoying with my son, I know that this time will pass. This is the motto of my day to day. हा सेशन आता आपण कन्क्लूड करतोय. प्रश्न काही असतील तर तुम्ही पाठवू शकता. Hello. I am Manisha, and this is a question to only Samrat sir, because unfortunately I was not able to understand Marathi language. So I'm really, sir, impressed whatever you have said, and I am a research scholar from spirituality. I'm focusing on spirituality only, and I was literally I was just about to focus on this media group also. But from where I belong, I see that we youth, we really get pissed off sometimes to see that the media, who is very responsible part of this society to our nation,
the deterioration of values is also there. As like in the era of deterioration, when everything is deteriorated like anything, so media is not far away. So from that perspective, what you feel that how you would like to contribute back to the society spiritually, because this is very important. Because in today's era, if no spirituality is there, the human existence would be like on steam, what I feel. So I really need that insight, especially from Samrat sir, that what you feel like from that perspective, how we can contribute spiritually, like from media perspective. 2 3 things what we do practice, or I emphasize my team to practice. First is to stop hating at all, because I may not be empathetic all the time, or I know that I may not be empathetic all the time, but I know that I can have a compassion for the compassion, not necessarily empathy all the time, but compassion, and just stop hating. Just stop judgmental about the people. That is what we are trying to do, because when social media, or like you said, people are just pissed off about the media, and be responsible. This is the last thing. I have to answer my audience at all, whether it is online or offline. I have to answer. I have to be transparent. So if I am transparent, I am not judgmental about what is happening around, and I have little compassion about whether it is CA protest, or whether it is anti-CA or pro-CA protest. I should not be judgmental about these people. So this is the basic motto, basic guidelines which actually we adopt. If I am atheist kind of person, I may not necessarily worship any god or anything, but I know that last week only Ikigai writer, that he was telling that if you just stay within you for 30 minutes, if I cannot stay with me for 30 minutes, how can I say that I must be in a society that can tolerate me for whole my life? So this is the spirituality for BDA actually, that we are planning to start, because you see a journalist shouting on television, and you, if that journalist is not able to meditate for 30 minutes, he cannot stay with himself for 30 minutes, and now he's supposed to, you supposed to tolerate him for next entire his life. That won't be possible in coming days. So journalism or media houses will try to change the things definitely in coming years. They will. I cannot say that they will impose certain, but eventually it will develop within the media houses. Uh, Thank you everyone that you listened to all of us patiently, and this was a very different discussion on spirituality in media. And I will request you all and the people outside who are going to watch this on social media, just remember that we all are humans. This is a business which is run by people for people, so let's respect each other, and we'll also try our best so that we give the best to all of you, our audiences as well as the society. Thank you so much. Thank you, Prabhu ma'am.